अथर्व सुदामेच्या व्हिडिओ आणि माफीवरून सोशल मीडियात सध्या वॉर रंगलंय। गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचं रील करावं डिलीट करावं लागलं तर हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंग नंतर अथर्व सुदामेनं जाहीर माफी सुद्धा मागितली। अथर्व सुदामेनं रील डिलीट करायला नको होतं, अनेक मान्यवरांनी अशा प्रतिक्रिया दिल्या। सुदामेच्या पाठिंब्यासाठी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट येत असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे सरांनी सुद्धा त्याच्या या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली होती सोशल मीडियामधून। आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, तुम्ही पोस्टही बघितली, तो व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलेला आहे, तुमची या सगळ्या मागची नेमकी भूमिका काय आहे? मला असं वाटते की कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर ते व्यक्त करण्याचा हक्क प्रत्येकाला असला पाहिजे। धर्मांध लोक आहे, त्यांना असं वाटते की धर्म त्यांना कळलेला आहे, तर खरं तर ते अधार्मिक आहेत असं माझं म्हणणं आहे। ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ईसाई असतील, ज्यांना धर्म कळला नाही ते धर्मांधता आणतात आणि धर्मांधता आणणारे अधार्मिक असतात, ते सहिष्णू नसतात, त्यांना विचारच कळत नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमान्य करतात, नाही म्हणण्याचा हक्क डावलतात। जे आपल्यासारखं मत नसेल त्यांना ते समाजातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न करतात। हे चुकीचं आहे। या भावनेतून मी अथर्व सुदामेच्या संदर्भात पोस्ट केली, त्याला मी सपोर्ट केला, त्याला मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन सध्या कार्यरत नाही आणि तरीही अनेक लोक त्याचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला लागले आहेत। म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोकांनी व्हिडिओ शेअर केला आहे। याचा अर्थ सामाजिक भावना ही अथर्व सुदामेच्या पाठिंब्यासाठी व्यक्त झालेली आपल्याला दिसते। हा एक महत्त्वाचा सकारात्मक भाग आहे, आशादायक भाग आहे की समाजामध्ये अजूनही चांगुलपणा, माणुसकी आणि त्याच्या संदर्भातले विचार याच्यासाठी अजूनही एक संवेदनशीलता जागृत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। मी या सर्व घटनेचा जो आहे तो जाहीरपणे निषेध करतो। आपल्या तिथे सर्व धर्म समभावाची हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे ती अबाधित खरं तर राहिली पाहिजे आणि ती अबाधित असलेली परंपरा अर्बन मनुवाद्यांकडून कुठेतरी जर मिटवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या लोकांनी यांना आता महाराष्ट्र धर्म दाखवण्याची खूप जास्त गरज आहे आणि यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची गरज आहे। नाहीतर ज्या पद्धतीची परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये तालिबानमध्ये निर्माण झाली त्याच पद्धतीची परिस्थिती या भारतामध्ये देखील निर्माण व्हायला वेळ लागणार नाही।